77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि ठाण्यातील जागतिक दर्जाच्या व्ह्यूइंग टॉवरसह राज्याच्या विकासाचा नवा संकल्प सोडला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आत्मविश्वासपूर्ण रोडमॅप मांडला। महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून भारताच्या विकासाचे इंजिन आहे। आगामी काळात ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याच्या चौफेर विकासाचा आणि जनहितकारी योजनांचा आढावा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहणानंतर राज्यातील आणि जगभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने संविधानाचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीवर भर दिला। जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही चिरायू हो अशी प्रार्थना करतो। 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारताचे संविधान हे अंगीकृत केले। त्यातून एक लोकशाही प्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे। त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे। नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले। महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील। या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो, सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात। मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले।